Welcome to Mahali's Academy. Theory of Machine. Unit 1. Whitworth Quick Return Mechanism. By Professor Nikhil Mahali. चला बाळांनो, आपण पाहत आहोत लेक्चर थेरी ऑफ मशीन. थेरी ऑफ मशीन मध्ये आपण पाहत आहोत युनिट नंबर 1 फंडामेंटल्स अँड टाइप्स ऑफ मेकॅनिझम. बरोबर, वेगवेगळे बेसिक मेकॅनिझमचे लॉज आहेत, काही रूल्स आहेत ते आपण पाहतोय आणि मेकॅनिझमचे वेगवेगळे टाइप्स पाहतोय. त्यामध्ये आपलं चालू होतं इन्व्हर्जन ऑफ मेकॅनिझम. इन्व्हर्जन ऑफ मेकॅनिझम मध्ये आपण कॅपिटल बी चं क्लासिफिकेशन पाहत होतो, ज्यामध्ये येतं इन्व्हर्जन ऑफ सिंगल स्लाइडर क्रॅक मेकॅनिझम. थोडक्यात काय, यामध्ये रोटेशनल मोशनचं कन्व्हर्जन स्लाइडिंग मोशन मध्ये केलं जातं. ठीक आहे, ओके. मग त्यामध्ये आपला टाइप नंबर सी चालू होता, व्हिटवर्थ क्विक रिटर्न मेकॅनिझम. बरोबर, याला आपण सेकंड इन्व्हर्जन असं सुद्धा म्हणतो. व्हिटवर्थ हा सायंटिस्ट आहे ज्याने हे मेकॅनिझम डेव्हलप केलं. चला पुढे पाहूया. आता यामध्ये जर तुम्ही फिगर पाहिली तर असं लक्षात येत आहे की यामध्ये तुम्हाला ही जी लिंक दिसते, ज्याला आपण थोडंसं हॅचिंग केलेलं आहे, ती तुमची फिक्स लिंक नंबर 2 आहे. त्यानंतर तुम्हाला हा जो दिसतोय हा ड्रायव्हिंग क्रॅंक आहे. हा ड्रायव्हिंग क्रॅंक लक्षात ठेवा, सिंगल स्लाइडर क्रॅंक मेकॅनिझम मध्ये जो रोटेट होतो तो क्रॅंक आहे आणि जो स्लाइड होतो तो स्लाइडर आहे. मग तुम्ही पाहू शकता हा रोटेट होतोय, हा सर्कल मीन्स तो ड्रायव्हिंग क्रॅंक आहे. याला आपण लिंक नंबर 3 म्हटलेलो आहे. ओके, तो रोटेट होतो बघा या डायरेक्शनला, या एरोच्या डायरेक्शनला. बरोबर, आता हा जेव्हा रोटेट होतो तेव्हा इथं स्लाइडर लावलेला आहे. हा जो स्लाइडर आहे, हा स्लाइडर जेव्हा पुढे मागे होतो तेव्हा या कनेक्टिंग रॉडच्या मदतीने हा जो स्लाइडर या ठिकाणी लावलेला रॅम आणि टूल, हे टूल पण पुढे मागे स्लाइड होतं. म्हणजे थोडक्यात रोटेशनल मोशनचं कन्व्हर्जन या स्लाइडरच्या माध्यमातून स्लाइड करून टूलला तुम्ही स्लाइड केलेले. मग टूल असं मागे पुढे स्लाइड होतं. कळालं? मग हा झाला फिक्स लिंक. ही लिंक फिक्स आहे बरं का. या भोवती हा जो टूल आहे, हा जो क्रॅंक आहे, हा रोटेट होतो. हा नंबर आहे स्लाइडर क्रॅंक. हा स्लाइडर क्रॅंक आहे, हा इथं हा एवढा भाग पहा. याला ना आपण वेगळ्या कलरने शो करूया. हा तुमचा स्लाइडर आहे. हा स्लाइडर ह्या तुमच्या स्लॉटेड लिंक मध्ये, स्लॉटेड लिंक म्हणजे काय की ज्याच्यामध्ये खाच आहे, ज्याच्यामध्ये मध्ये जागा आहे. मग या स्लाइडरला मध्ये स्लॉट आहे. त्या स्लॉट मध्ये हा स्लाइडर असा पुढे मागे स्लाइड होतो. हा जेव्हा पुढे मागे स्लाइड होतो तेव्हा ही जी लिंक नंबर 5 आहे, ज्याला आपण कनेक्टिंग रॉड म्हणतो, याचं स्लाइडिंग मोशन या रॅम आणि टूल कडे काय होतं, पुढे मागे ट्रान्सफर होतो. कळतंय का तुम्हाला? ऍक्च्युअली रोटेशन यामध्ये टोटल 5 लिंक्स वापरलेले आहेत, तरी पण हा 4 लिंक चेनचाच टाईप आहे. इन्व्हर्जन आपण फक्त हे केलं की मेकॅनिझम त्याचे रोटेशनचं कन्व्हर्जन स्लाइडिंग मध्ये ते फक्त वेगळ्या पद्धतीने. यावेळेस ही तुमची फिक्स लिंक आहे. ओके, लिहा बरं. चला याबद्दल 2-3 सेंटेन्स माहिती घेऊया. बघा मुलांनो, ऍक्च्युअली मोशन कसं होतंय बघा. यामध्ये हे जे दिसतंय ना, हा जो सर्कल, हा जो ब्लू कलर ने दिसतोय, हा काय आहे? ऍक्च्युअली तुमचं ड्रायव्हिंग क्रॅंक आहे. हा ड्रायव्हिंग क्रॅंक मध्ये ही दिसती स्लॉटेड लिंक आहे. बघा स्लॉट आहे मध्ये पहा. या स्लॉटेड लिंक मध्ये हा जो सर्कल दिसतोय ना, हे बघा, या सर्कल यामध्ये दाखवलं की नाही? एक मिनिट बाळाला, त्यांनी तो गायब केला. एक मिनिट बघा, हा ज्यावेळी रोटेट होतो त्यावेळी स्लॉटेड लिंक मध्ये स्लाइडर पुढे मागे होतो. ज्यावेळी स्लाइडर पुढे मागे होतो त्यावेळी ही लिंक अशी पुढे मागे होती आणि त्यामध्ये काय होतं की हा जो टूल आहे हा पुढे मागे मूव्ह होतो. हे बघा इथे समजते पहा. यामध्ये असं लक्षात येतंय की हा जो ब्ल्यू कलरचा हा ड्रायव्हिंग क्रॅंक आहे, हे जे ग्रीन कलरचा हा काय आहे, हा स्लॉटेड लिंक आहे. या स्लॉटेड लिंक मध्ये काय होतं बाळांनो, या स्लॉटेड लिंक मध्ये काय होतं बाळांनो, हा रेड कलरचा जो काही स्लाइडर आहे तो स्लाइड होतोय बघा त्या स्लॉटेड लिंक मध्ये. जेव्हा हा स्लाइड होतो तेव्हा स्लॉटेड लिंक इकडे तिकडे मूव्ह होते. स्लॉटेड लिंक मध्ये कनेक्टिंग रॉड जोडला येलो कलरचा हा जो आहे, हा काय कनेक्टिंग रॉड आहे, मीन्स लिंक नंबर 5 आहे. आणि ह्या कनेक्टिंग रॉडच्या पुढच्या साईडला काय कनेक्ट केलंय, रॅम आणि टूल कनेक्ट केलेलं आहे. मग अगदी ह्याच पद्धतीचं मोशन या ठिकाणी होते. म्हणजे ड्रायव्हिंग लिंक जेव्हा रोटेट होते तेव्हा हा स्लाइडर ह्या स्लॉटेड लिंक मध्ये पुढे मागे रोटेट होतो. हा पुढे मागे रोटेट झाला की याचं स्लाइडिंग मोशन कनेक्टिंग रॉडच्या माध्यमातून ह्या टूलकडे येते आणि हा पण कसा होतो, असा पुढे मागे स्लाइड होतो. म्हणजे थोडक्यात क्रॅंकचं स्लाइडिंग मोशन या क्रॅंकचं रोटेशनल मोशन टूलच्या स्लाइडिंग मोशन मध्ये कन्व्हर्ट केलं.
मग जेव्हा रोटेशनल मोशनचं क्रँकच्या रोटेशनल मोशन तुम्ही स्लायडरच्या स्लायडिंग मोशन मध्ये कन्व्हर्ट करता तेव्हा ते असतं इन्व्हर्जन ऑफ सिंगल स्लायडर क्रँक चेन. आता याचं मोशन समजलं का मला सांगा? पूर्ण मोशन लक्षात आलं? चला बरं घ्या, याविषयी आपण 3 सेंटेन्स मध्ये एक्सप्लेन करूया. घ्या बरं, एक्सप्लेनेशन लिहूया. सेंटेन्स नंबर 1. सेंटेन्स नंबर 1. इट हॅज, म्हणजे मेकॅनिझम मध्ये इट हॅज ड्रायव्हिंग क्रँक लिंक नंबर 3, कॉमा स्लाइडर क्रैंक लिंक नंबर 4, कॉमा स्लॉटेड लिंक number 1 and fixed link number 2. लिंक 5 पण म्हटलं तरी जमत. कॉमा फिक्स द लिंक 2 and लिंक नंबर 5. यामध्ये तुम्ही पाहू शकता की आपल्या जवळ आहे ना बाळांनो 5 टोटल कॉम्पोनंट आहेत, 5 टोटल लिंक्स आहेत. ड्रायव्हिंग क्रँक लिंक नंबर 3, स्लाइडर क्रँक लिंक नंबर 4, त्यानंतर स्लॉटेड लिंक नंबर 1 आणि फिक्स लिंक जी फिक्स आहे, जी मूव्ह होत नाही, आणि लिंक नंबर 5. आता ड्रायव्हिंग क्रँक काय होतो? रोटेट होतो. जेव्हा ड्रायव्हिंग क्रँक रोटेट होतो तेव्हा स्लाइडर क्रँक जो आहे तो या स्लॉटेड लिंक मध्ये स्लाइडिंग मोशन मध्ये येतो. हे सेकंड सेंटेन्स ला. when driving crank rotates about fixed link, then slider crank slides in the given slotted link. या एकाच सेंटेन्स मध्ये मी सगळं काही इमोशन सांगितलं बाळांनो. यामध्ये तुमचं असं लक्षात येईल बरं का रे बाळांनो, की जेव्हा तुमचा ड्रायव्हिंग क्रँक रोटेट होतो, चला ड्रायव्हिंग क्रँक रोटेट होतोय तेव्हा, आणि तो ड्रायव्हिंग क्रँक कशा भोवती रोटेट होतो? त्या फिक्स लिंक भोवती तो ड्रायव्हिंग क्रँक असा रोटेट होतो. रोटेट झाल्यानंतर तो जो स्लाइडर क्रँक आहे बघा, हा स्लाइडर क्रँक या स्लॉटेड लिंक मध्ये असा वर खाली मूव्ह होतो, म्हणजे स्लाइड होतो. आता जेव्हा बरं का ज्यावेळी आता हा वर खाली मूव्ह होतो तेव्हा याचं स्लाइडिंग मोशन लिंक नंबर 5 म्हणजे कनेक्टिंग रॉडच्या माध्यमातून या टूल कडे ट्रान्सफर होतं. ते एक सेंटेन्स लिहायचे. घ्या बरं. The sliding motion of slider transfers to the ram and tool. जे काही स्लाइडिंग मोशन आहे स्लाइडरचं ते कुठे ट्रान्सफर होतं? रॅम आणि टूल कडे. कुठून ट्रान्सफर होत रे? थ्रू लिंक नंबर 5. म्हणजे स्लाइडिंग मोशन जे आहे स्लाइडरचं ते ट्रान्सफर होतं रॅम आणि टूल कडे. कशामधून ट्रान्सफर होतं? थ्रू लिंक नंबर 5. म्हणजे थोडक्यात याचं स्लाइडिंग मोशन ह्या लिंकच्या माध्यमातून रॅम आणि टूल कडे ट्रान्सफर होतं. हे मोशन रोटेशनल आहे आणि हे मोशन स्लाइडिंग आहे.
याला म्हणतात व्हिटवर्थ मेकॅनिझम. ओके, बर आता आपण याला पूर्ण एक्सप्लेन केलं. प्रश्न येतो की ह्याचा यूज नेमका कुठे केला जातो. आता ऍप्लिकेशन हेडिंग द्या, म्हणजे त्याच्यात खाली लिहायचं. मला जागा नाहीये तर मी इथेच लिहितो बाळांनो. ऍप्लिकेशन याचा उपयोग प्रॅक्टिकली कुठे केला जातो, तर याचा उपयोग केला जातो हाय व्हेलॉसिटी इम्पॅक्टिंग प्रेस. हाय व्हेलॉसिटी इम्पॅक्टिंग प्रेस. छपाई मशीन माहिती का तुम्हाला. हाय व्हेलॉसिटी असलेलं जी प्रेस आहे त्या ठिकाणी याचा उपयोग केला जातो. ह्या मेकॅनिझमचा हाय व्हेलॉसिटी इम्पॅक्टिंग प्रेस मध्ये याचा यूज केला जातो. आता मला सांगा यामध्ये काय डाऊट आहे का. बघा सगळ्याच्या सगळं एक्सप्लेनेशन तुमच्या समोर आहे, पाहू शकता तुम्ही. काय डाऊट त्याच्यात. व्हिटवर्थ मेकॅनिझम समजलं, 3 वेळा एक्झामला आलेलं आहे बरं. डाऊट आल्यास विचारा. नेक्स्ट. Like, share, and subscribe. Thanks for watching.